नमस्कार, स्वागत आहे किड्स पण आदित्य आदिराजमध्ये. तर सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं की मार्गशीर्ष महिन्यात येणारे महालक्ष्मी व्रत, श्री महालक्ष्मीचे केले जाणारे व्रत. तर आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि एका मैत्रिणीच्या घरी व्रताचे उद्यापन आहे, त्यामुळे तिने सुवासिनींना जेवण्यासाठी बोलवलेले आहे. तर घरातली पूजा आरती आटोपून घेतली आणि मैत्रिणीच्या घरी उद्यापनाच्या कार्यक्रमासाठी आली. तर प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत कथा वाचली जाते आणि नैवेद्य दाखवून आरती केली जाते. तसेच दिवसभर फलाहार शाकाहारी भोजन घेतले जाते आणि व्रताच्या शेवटच्या दिवशी उद्यापन करून सुवासिनींना बोलवून ओटी भरली जाते. तर अशाच सुवासिनीचा कार्यक्रम आणि उद्यापनाचा कार्यक्रम एका मैत्रिणीच्या घरी आज आहे. तिथे उद्यापन म्हणजे काय, सुवासिनींची ओटी कशी भरली जाते, हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः गुरुवारचे दिवस महालक्ष्मी देवीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. तसेच मार्गशीर्ष महिना म्हणजे आध्यात्मिक उन्नती, लक्ष्मीची कृपा आणि जीवनात सुख समृद्धी आणणारा एक अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना होय. तर मैत्रिणीच्या घरच्या महालक्ष्मी देवीच्या पूजेची हळदी कुंकू वाहून पूजा केली. सर्व सुवासिनींना जेवायला बसवलेले होते. सर्वांनी मिळून जेवण केले. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं जातं. श्रद्धेने आणि नियमपूर्वक हे व्रत केल्यास घरात सुखसमृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदते असं मानलं जातं. त्यामुळे अनेक महिला आणि कुटुंबीय मार्गशीर्ष गुरुवारी नियमितपणे घट मांडून महालक्ष्मी पूजन करतात. महालक्ष्मी महिना आणि त्याचं धार्मिक महत्त्व पाहिलं तर हेच प्रथम आपल्याला दिसून येतं. श्रीकृष्णाने या महिन्याला स्वतःचे स्वरूप मानले आहे, त्यामुळे या महिन्यात केलेली उपासना अधिक प्रभावी ठरते. हा महिना महालक्ष्मी आणि विष्णूची पूजा विशेषतः मार्गशीर्ष गुरुवार व्रतासाठी महत्त्वाचा आहे. ज्या सुवासिनींना उद्यापनासाठी बोलवले जाते त्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून घरी जेवू घातले जाते आणि त्यानंतर त्यांची ओटी भरली जाते. उद्यापनासाठी बोलवलेल्या सुवासिनींना साक्षात देवीचे स्वरूप मानून त्यांची ओटी भरली जाते. तर या व्रताच्या उद्यापनामध्ये सुवासिनींना हळदी कुंकू लावून ओटी भरली जाते. त्यामध्ये गजरा, शृंगाराचे सामान, तसेच कथेचे पुस्तक, केळ प्रसाद म्हणून केळ दिलं जातं. येथे मैत्रिणीने सुद्धा हळदी कुंकू लावून गजरा, शृंगाराचे सामान, कथेचे पुस्तक आणि प्रसादासाठी केळ येथे देऊन आमची ओटी भरली. तर मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर किंवा पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवला जातो. त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावली जातात. त्यावर नारळ ठेवला जातो. त्या नारळाला देवी समजून तिला सजवले जाते. दागिने, फुलांची वेणी घातली जाते आणि अशा प्रकारे पूजा करून महालक्ष्मीचे व्रत केले जाते. तर कार्तिक महिन्यानंतर हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. मार्गशीर्ष हा हिंदू दिनदर्शिकेतील म्हणजेच मराठी महिन्यानुसार पाहिले तर 9वा महिना असून या महिन्याला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. जसं श्रावण महिन्याला भगवान शंकराशी जोडलेलं आहे, श्रावण महिन्यात भगवान शंकराचं महत्त्व आहे, तसंच मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय महिना आहे. त्यामुळे या महिन्यात केलेली पूजा, व्रत, उपास आणि दान यांना विशेष पुण्यफळ मिळतं अशी धार्मिक धारणा आहे. तर ज्यांना कोणाला व्रताचे उद्यापन करायचे आहे त्यांनी आपल्या इच्छेनुसार 3, 5, 7, 11 अशा सुवासिनी बोलवून व्रताचे उद्यापन करावे. एक सुवासिनी बोलवून सुद्धा व्रताचे उद्यापन केले तरी चालते. तुम्ही उद्यापनाच्या दिवशी एका सुवासिनीला जरी बोलवले तरी देखील तुमची पूजा इथे संपन्न होते. एका सुवासिनीला बोलवून तिला खाऊ पिऊ घालून तिची ओटी भरली तरी सुद्धा चालते. मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करताना मनात विश्वास आणि श्रद्धा ठेवून मनोभावाने हे व्रत, ही पूजा केल्याने आपली इच्छा, मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते. त्यातूनच हे व्रत आणि हे उद्यापन केले जाते. घरी आलेल्या सुवासिनींना मान देऊन त्यांना देवीचे स्वरूप मानून प्रसन्न मनाने देवीची पूजा केल्यास या व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे. त्यामुळे बरेच स्त्रिया या गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करून त्यांची पूजा करतात. तर या मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे महत्त्व काय आहे, तर धार्मिक समजुतीनुसार
मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत केल्याने आर्थिक स्थैर्य, मानसिक शांती, सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जीवनातील अडचणी दूर होऊन यश आणि समाधान लाभतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे समृद्धी, सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी हे व्रत मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. कारण हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे घरात लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद मिळतात, आर्थिक समस्या दूर होतात आणि कुटुंबात शांती समाधान नांदते असे मानले जाते. या व्रतामुळे वैवाहिक सुख भरभराट येते असेही म्हटले जाते. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोक्षदा एकादशी, दत्त जयंती, चंपाषष्ठी, अन्नपूर्णा जयंती असे सण येतात. त्यामुळेच मार्गशीर्ष महिना हा आध्यात्मिक उन्नती आणि लक्ष्मीची कृपा असलेला महिना म्हणून ओळखला जातो. तर या महालक्ष्मी व्रताची पूजा करून महालक्ष्मीची कृपा, हे महालक्ष्मी तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे, कुटुंबाचे कल्याण होऊ दे, धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य, प्रगती, समाधान मिळू दे म्हणून अशी पूजा करून व्रत करून देवीपुढे सर्व महिला प्रार्थना करतात आणि हे व्रत पूर्ण करतात. असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या गुरुवार व्रताची पूजा मनोभावे केल्यास देवी प्रसन्न होते व आपल्या कुटुंबावर कायम कृपा करते. त्यामुळे अनेक सुवासिनी महिला किंवा कुमारिका देखील हे व्रत पूर्ण विश्वासाने पूर्ण करतात. ज्या सुवासिनींना आपण उद्यापनासाठी बोलवलेलं असतं त्या स्त्रियांना लक्ष्मीचे स्वरूप समजून त्यांचा मानपान केला जातो. तर त्यांना साक्षात मातेचे रूप मानून पूजले जाते. त्यांना जीव घातले जाते. गोड पुरणपोळीचा आणि खिरीचा स्वयंपाक बनवून त्यांना जेव घातले जाते. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो. म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते. तशीच या सवासिनींची सुद्धा ओटी भरली जाते. तर अशा प्रकारे 11 सवासिनींची ओटी भरली, त्यांचा मानपान केला आणि व्रताच्या उद्यापनाची अशा प्रकारे सांगता झाली. तर आजच्या या व्हिडिओमधून महालक्ष्मी व्रत म्हणजे काय, मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत कसे असते, तसेच पूजा कशी केली जाते, महालक्ष्मी व्रताचे उद्यापन म्हणजे काय, सुवासिनींना बोलून हे उद्यापन कसे केले जाते, उद्यापन करताना कोणत्या गोष्टी केल्या जातात, ओटी कशी भरली जाते, त्यानंतर ओटी भरताना कोणते साजशृंगार दिले जातात आणि या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.